नमस्कार सगळ्यांना। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करते आहे मी मडगाव येथून। आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही मुंबईवरून मडगावला आलो आणि त्यानंतर रूम वगैरे शोधला तर तो मिळाला आणि आता आम्ही फ्रेश झालो आहोत आणि आता जेवायला जातोय। तर गाडी पण बघायची आहे तर ती बघणार, जेवणार आणि नंतर निघणार। तर चला आजच्या व्हिडिओच्या इथून सुरुवात करते आहे। काय भूषण सकाळी फ्रेश झाला होता, आम्हाला घ्यायला आला। हो, त्याच्यामुळे आता आम्ही एकदम असे फ्रेश फ्रेश दिसतोय कारण आता जस्ट आंघोळ झाली। चला जेवायचं बघूया कुठे आहे ते। इथे आता गाडीचं चालू आहे, घेतली आहे रेंटवरती। पर डेच्या हिशोबाने यांचे 500 आहेत, पण आम्ही नाईटला ठेवणार म्हणून 300 एक्स्ट्रा चार्जेस आहेत आणि उद्या दुपारी 12ला देणार। ही गाडी घेते तर त्याचे सगळं पेपर्स वगैरे चेक केले जातात। पैसा लिखने का नहीं, ऐसा किया तो पैसा आम्ही जिथे आता थांबलोय ते लोकेशन छान आहे आणि इथून कोलवा बीच जवळ आहे। अजून बरेच काही आहेत पॉईंट, आता ते बघायचे जेवल्यानंतर। आता पहिले जेवणाचं सुद्धा बघायचं। इथे आहे एक तरी आम्हाला आता शोधायचं आहे दुसरं अजून कुठे आहे। दुसरीकडे नसेल व्यवस्थित इथेच यावं लागेल जेवायला। जिथे राहिलं त्याच्या अगदी बाजूलाच आहे हे जेवणासाठी। हे बघा इथे आम्ही थांबलोय। सिग्नल विग्नल बघ ना बरोबर आहे तुझं। दुपारचे 2:15 झाले आणि आता आम्ही त्या हॉटेलच्या खाली जे हॉटेल आहे जेवणासाठी तिथे आलो आहोत। जास्त पुढे गेलो नाही आता शोधायला। चायनीजच ऑर्डर केलं आहे, जे नेहमीप्रमाणे खातो आणि सगळं स्प्राईट आलेलं आहे। नंतर पुढचं पुढे बघूया बाहेर पडल्यानंतर। चेहरे कसे दिसत आहेत कारण माहिती नाही, कारण आता संध्याकाळचे 4:45 झाले आणि तोंड वगैरे धुतलं आणि निघालो चहा बघायला, चहा किंवा कॉफी घ्यायला। मेन म्हणजे दुपारी आता जेवायला बसलो होतो त्यानंतर दाखवायलाच मिळालं नाही कारण आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो बाच्याला। तर त्याच्याशी बोलता बोलता वेळ गेला आणि त्यानंतर मग औषधं वगैरे घ्यायची होती, त्याच्यातच वेळ गेला आणि जरा अर्धा पाऊण तास जरा थांबलो आणि आता निघालो रूममधून। तोंड धुतलं आहे आणि आता चहा किंवा कॉफी कुठे मिळते ते बघूया कारण डोकं जड झालं आहे, रात्रभर ट्रेनमध्ये झोपलेलो नाही आहे। चला आता थोडंफार, आता गाडी ही घेतली आहे त्या गाडीचं काहीतरी यूज केलं पाहिजे कारण गाडीला दिलेले आहेत आम्ही 800 रुपये, कारण त्यांची पर डे 500 आहेत आणि आम्ही रात्री ठेवणार आहोत गाडी कारण आम्हाला उशीर होणार होता। म्हटलं जरा 8-9 वाजेपर्यंत फिरायचं असेल तर म्हणून गाडी ठेवून घेते, तर त्याचे एक्स्ट्रा 300 घेतलेले आहेत। तर ते टोटल 800 रुपये म्हणजे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत। जरा खूप महागच पडलं आहे आम्हाला, त्याच्यामुळे आता रूममध्ये आराम न करता म्हटलं चला आलोय सारखं एखादा दुसरा बीच बघूया आणि आजूबाजूला जरा फिरूया। बघू शकता मागचा माहोल, आता लाईटिंग वगैरे त्या हॉटेलला थांबलेलं छान आहे ना आणि इथे दुपारी जेवतो। चला आता हेल्मेट घालून इथे। हे बघा 6 वाजत आले त्यामुळे लवकरच लाईटिंग सुरू, कारण आता थंडीचा तर अंधार पडला की लवकर लाईट्स ऑन करतात। या हॉटेलमध्ये थांबलो आहे 2 दिवसासाठी, म्हणजे आजची आणि उद्याची रात्र। संध्याकाळचं जेवण असं लोकेशन आहे। हा मागचा रोड गेला ना कोलवा बीचला। आता निघूया, बघा पहिली चहा किंवा कॉफी। मी तुम्हाला दाखवते कुठे या हॉटेलचं जरा व्ह्यू बाहेरून। तर हे बघू शकता, या हॉटेलला थांबलो आम्ही। हे कोलवा बीचच्या जवळ आहे।
बऱ्यापैकी चांगलं आहे. हे बघा. आणि हॉटेलच्या बाहेरून असा हा छान असा व्ह्यू आहे. चहाच्या शोधात थोडं थोडं पुढे आलोय. आणि आम्ही जिथे थांबलोय तिथल्या एका मुलाने सांगितलं हरमन चायवाला आहे पुढे, तर जरा विचारत आलो. बघूया आता इथे चहा घ्या कॉफी घेऊ कशी. आणि मग डायरेक्ट इथून कोलवा बीचला जाऊया. लवकर अंधार झालाय. आलो काय आपण बीचजवळ? कळलं पण नाही. कोलवा बीचजवळ आलो. जवळ आहे म्हणजे हॉटेल रूम पासून जवळ आहे हे. बीच असलं तरी सगळे जॉईंट असतात पण नावं वेगवेगळी दिली आहेत ना. हा जरा थोडाफार मला मिरामार सारखं वाटतंय ना. जाऊया गाडी आणि बस. बरोबर सनसेटच्या टायमिंगला आलो ना. सेम बागासारखंच आहे हे काय रात्रीचं है ना. कलर छान वाटतं ना. एकदम वाईट आणि सॉफ्ट आहे एकदम. घसरायला होत आहे. सफेद वाईट. आता आम्ही साऊथ गोवामध्ये आहोत. म्हणजे मडगावला उतरून हा कोलवा बीच पॉप्युलर आहे. सगळ्यांना बहुतेकांना माहिती आहे. जे कोणी मडगावला उतरतात ते कोलवा बीचला येतात असं आहे. आम्हाला हॉटेलपासून हा एकदम जवळ आहे आणि 2-3 मिनिटात आलो. गोव्यातली नाईट लाईफ अशीच असते एकदम. हा सेम असंच आहे ना. ते लवचं दिलंय बघ तिथे. तिथे पण खूप जण फोटो काढतात ना मला दिसले.
आता हे लावल्यामुळे सगळ्या लाईट्स आलेत ना. बीच वरूनच आहे मडगाव साठी. मडगाव डेपोला आता आम्ही बीच मधून बाहेर आलोय. आता इकडचं मार्केट साईड बघूया कसं आहे. इकडच्या लोकल बसेस एकदम वेगळ्याच वाटतात ना, म्हणजे साऊथला गेल्यासारखं वाटतं ते. फोटो काढताना व्यवस्थित उजेड आहे त्याला. ती बस चालली ना मडगाव साठी. मग आता आपण मडगावला जायचंय का? बराच विचार विनिमय करून आता ठरलंय फक्त मडगाव फिरायचं. चला मडगाव सिटी फिरायची आणि तिथे जेवायचं आणि मग जाऊन झोपायचं. चला. शंभरच करतोय ना मी. लांब उभी राहते इथे. मडगावचा मेन सर्कल आणि आता आम्ही लेफ्टली चाललो आहे ते मडगावच्या स्टँडला, बस स्टँडला. पुढे आहे भूषण, त्याच्या मागे मागे आम्ही चाललो आहे. मडगाव सिटी आहे. एअरपोर्ट इथून 30 किलोमीटर, वास्को 35 आहे. सावंतवाडी 90. ना कुठून इकडून ना. हे समोर मडगावचं बस स्टँड आहे. हे बघा. आणि बस स्टँडच्या अगदी समोरच अपोजिट साईडला हे हॉटेल्स तुम्हाला दिसतील. आता जरा लाईट्स येतात. हे समोर एक रायगड म्हणून आहे आणि इथे छत्रपती. हां फक्त छत्रपती आहे ना. हां छत्रपती. आणि पुढे 3 इडियट चायनीज कट्टा म्हणून आहे. ते इथं चांगली जेवणाची सोय असते. जर मडगावमध्ये आलात तर हे बेस्ट आहे ऑप्शन. आता आम्ही सुद्धा जातो, ट्राय करतो आहे. म्हणजे भूषणनी सांगितलं म्हणून आम्ही इथे आलो आहे. बघूया कशी टेस्ट आहे ते, आहे ना. म्हणजे तुम्हाला कोल्हापूरची थाली वगैरे चिकनचा किंवा मटणाचा पांढरा आणि तांबडा रस्सा टेस्ट करायचा असेल गोव्यामध्ये ते इथे आहे. तर आम्ही त्यासाठीच इथे आलो आहोत. बघा चला.
इथे फुल झालंय ना रायगडच्या इथे बसायला. हे बघा इथे सगळे जेवणासाठी बसलेत आणि इथे स्नॅक सेंटर आहे. तर आता आम्ही इथे बसतोय. बघ आता हा पण टेबल गेला वाटतं. एकदम लास्टला तिथे भुजींचं हे होतं. इथे इथे होती जागा मगापासून आपण वाट बघत बसलो. सांगावं लागेल ना ऑर्डर किती द्यावं लागेल. काय मागायचं म्हणजे रोटी बिटी असं काय द्यात बघूया. हे 3 इडियट्सचं दिलेलं आहे म्हणजे त्यांचं सारखंच आहे. सेम आहे एकच आहे. एकच आहे. चायनीजसाठी 3 इडियट्स दिले. स्नॅक्ससाठी छत्रपती आणि लंच याच्यासाठी रायगड दिलं. आणि त्यांचा मेनू कार्ड एकच आहे असा. बघा आम्ही आता चिकन थाली मागवली. तिन्ही चिकन थालीच मागवले. याच्यामध्ये रोटी आहे आणि आम्ही इथे चपाती मागवले. तांबडा रस्सा आहे, हा पांढरा रस्सा आहे. ते 3 चपाती वगैरे येतात. त्याला तर आम्ही टेस्ट करतो आणि सांगतो. भूषण टेस्ट कर. आधी मी पांढरा रस्सा बघते. पांढरा रस्सा बघ फक्त. ते खाली बसले ना. टेस्ट आहे. मला पुन्हा येतो पण काय करू आता त्यांचे फोन नीट कसा आहे त्याचे बॉय लागायचं ते 10 फोन लावा लागतात लॅबमध्ये मला. जेवलो आणि निघालो आता. किती वाजले? लवकर जेवून झालं. 8:30 जेवून झालं. अरे लवकर जाऊन लवकर आराम करता येईल ना. जेवून वगैरे आलो आम्ही आता हॉटेलवर. या इकडे पण आहे जेवण जसं दुपारी आपण जेवलो ते. आम्ही 4 वर्षापूर्वी जेव्हा गोव्याला आलो होतो थिविंगला तेव्हा कलिंगूट अंजुनेच्या जवळ का रे की अंजुनाला होतं. अंजुना मापसा रोडला लिमंटन हॉटेलला. तर सेम तसंच आहे ॲटमॉस्फिअर इकडचं. हां हां सेम तसंच आहे. हे मडगावमध्ये आहे. छान आहे पण राहायला आणि रेट पण रिजनेबल वाटला आहे म्हणजे इतर ठिकाणांपेक्षा तरी. कुठे इथे बसले? नाही घेणार आहेत का तुम्ही? घेणार आहेत का ते सांगा मग. याच्यामध्ये घेणार आहेत? छान आहे मला आवडलं हे. आजचा दिवस संपलेला आहे. गोव्यातला पहिला दिवस. रात्रीचे आता 11:15 झालेत आणि व्हिडिओ इथे थांबवते. तर उद्या दुसरा दिवस असेल गोव्यातला. उद्या कुठे कुठे फिरू आम्ही ते दाखवेनच. तर खूप थकायला झालेलं आहे कारण तसं काल रात्री ट्रेनमध्ये आम्हाला दोघांनाही झोपायलाच मिळालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आता लवकर झोपणार आहे आणि उद्या जरा सकाळी लवकर उठून बाहेर पडणार. बघूया आता उद्याचं कुठे जायचं आता अजून ठरवलेलं नाही आहे.
चला आजची व्हिडिओ मी इथेच थांबवते.